अक्षय शिंदेवरती गोळी झाडणाऱ्या संजय शिंदेंच्या जबाबानंतर एफआयआर दाखल करण्यात आलाय। शिंदेंच्या जबाबानंतर मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। हाती पिस्तूल घेऊन कोणालाही सोडणार नाही अशी अक्षयने धमकी दिल्याचं शिंदेंनी म्हटलंय। हवालदार महेश तावडेंच्या दिशेने 2 राऊंड फायर झाल्याचं सुद्धा संजय शिंदे यांनी आपल्या जबाबात म्हटलंय। मुंब्रा पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये या सगळ्याचा विस्तृत उल्लेख करण्यात आलाय। आणखी गोळ्या झाडेन अशी खात्री पटल्यानं पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती मिळतेय। ज्या संजय शिंदे यांनी अक्षय शिंदेवरती गोळी झाडली त्या संजय शिंदे यांचा मुंब्रा पोलिसांनी जबाब नोंदवलाय आणि त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आलाय। सूरज ओझा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, संजय शिंदे यांचा जबाब नोंदवण्यात आलाय, काय काय खुलासे केलेत त्यांनी आपल्या जबाबात? त्यांनी महत्त्वाचा खुलासा केलेला आहे। मी दाखवतोय की याच प्रकारची जी गाडी होती त्यात हे आरोपीला घ्यायला गेले होते आणि जेव्हा सुरुवातीला तळोजा जेलहून ते निघत होते त्यावेळी हा जो आपल्याला हे फ्रंट दिसतोय इथे ड्रायव्हर बसलेला होता आणि तिथे एन्काउंटर करणारा जो पीआय आहे संजय शिंदे ते त्या बाजूला बसले होते। संजय शिंदेने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असा खुलासा केलेला आहे, जेव्हा त्यांची गाडी थोडी अजून पुढे जात होती त्यावेळी इथे मागे जो आरोपी अक्षय शिंदे बसला होता आणि त्याच्या समोर बाकीचे जे पोलीस अधिकारी बसले होते। अक्षय शिंदे त्यांच्याशी भांडण करायला सुरुवात केली त्यांनी आणि तो शिवी द्यायला लागला आणि असं सांगत होता, आता मी काय केलं आणि तुम्ही मला कुठे घेऊन जाताय। त्यानंतर शिंदेने असं सांगितलं संजय शिंदेने की त्यांनी गाडी थांबवली आणि त्यानंतर ते परत मागे गेले। मागे जाऊन त्या आरोपीला ते समजावण्याचा प्रयत्न करत होते की तू कशाला लोकांना शिवी देतोय आणि ज्यावेळी ते समजावण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे अजून त्याला राग आला आणि रागाच्या भरात त्याच्या बाजूला बसलेल्या जो एपीआय मोरे होता त्याच्या कमरेतून तो बंदूक खेचण्याचा प्रयत्न करत होता आणि जो शिंदे आहे संजय शिंदेने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असंही सांगितलं आहे की ज्यावेळी त्यांच्यामध्ये बंदूक खेचण्याचा प्रयत्न सुरू होता त्यावेळी बंदूक ऑटोमॅटिक लोड झाली आणि जेव्हा ही लोड झाली त्यावेळी त्यातून 1 राऊंड फायर झाला आणि ती गोळी मोरेच्या थाईवर लागली, ज्यामुळे मोरे खाली पडले। त्यानंतर बंदूक त्यांनी परत स्वतःच्या हातावर घेतली आणि तो तडकाफडकीने बाकीचे 2 जो पोलीस कर्मी होते त्यांच्या दिशेने ते फायर करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच वेळी संजय शिंदेने त्यांच्या जवळ असलेली जे सरकारी पिस्टल आहे त्याचा वापर करून आरोपी वर 1 राऊंड फायर केला आणि त्यात त्याची मृत्यू झाली। तर हा जो एन्काउंटरचा जो प्रकार आहे त्याचा खुलासा स्वतः संजय शिंदेने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये केलेला आहे आणि संजय शिंदेच्या स्टेटमेंटच्या आधारावर आता मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे अक्षय शिंदेच्या विरोधात आणि याच प्रकरणी आता तपास सुरू आहे। त्याचबरोबर जो घटनास्थळ होता तिथे देखील क्राईम ब्रांचची एक टीम पोहोचलेली आहे। तिथे काय काय पुरावे मिळत आहेत ते गोळा करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। जी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी नोंदवलेल्या एफआयआर नुसार संजय शिंदे हे अक्षय शिंदेवर नव्यानं दाखल गुन्ह्यातील तपास अधिकारी आहेत। पहिल्या पत्नीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्या चौकशीसाठी तळोजा कारागृहातून घेऊन जात असताना अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याचा दावा करण्यात येतोय। पोलीस व्हॅनमध्ये संजय शिंदे सुरुवातीला ड्रायव्हर शेजारी आणि त्यांचे 3 सहकारी मागे आरोपीसोबत बसले होते। 1 एपीआय आणि 2 हवालदार सहकाऱ्यांपैकी एपीआय निलेश मोरेंकडे शासकीय पिस्तूल होती। एपीआय मोरेंनी फोन करून संजय शिंदे यांना मागे बोलवून घेतलं। आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांना शिवीगाळ करत होता म्हणून संजय शिंदे मागच्या बाजूस गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।